कणिक मळून घेतली आणि भाजी करायसाठी कढई गॅसवर ठेवून दिली. भाताला पण एकदा चेक करून घेतला. भातही जवळपास होतच आलेला आहे. भाजी फोडणी घालायच्या आधी एप्रॉन घालून घेतला, नाहीतर मग तेलाचे शिंतोडे कपड्यांवर उडतात. आज मी वालाच्या शेंगाची भाजी करणार आहे. भाजी मी साध्या सिंपल आपण नेहमी जशी करतो तशीच करणार आहे. सध्या साधेच खाणे सुरू आहे. गरम तेलात मोहरी जिरं घालून कांदा घातला. आता कांदा परतेपर्यंत 1 ते 2 मिनिटाचा वेळ असतो. तेवढ्या वेळात मी थोडे थोडे छोटे छोटे जे भांडे आहेत ते घासून घेते. मला असं भाजी वगैरे करताना जो मधातला वेळ असतो तेव्हा नुसतंच तिथे उभं राहायला अजिबात आवडत नाही. त्या 1-2 मिनिटांमध्ये पण माझे बरेचसे कामं आटपून जातात. महत्वाचे म्हणजे तर भांडेच असतात, तर मी अशा वेळेस छोटे छोटे भांडे घासून घेते. तुम्ही म्हणाल की इकडे लक्ष नाही राहिलं आणि फोडणी करपली तर मग, पण असं काही होत नाही. माझं लक्ष पूर्णपणे तिकडे पण असतं. कांदा परतून झाला. आता त्यात मी अद्रक लसूणची पेस्ट घातली आणि अद्रक लसूणची पेस्टला परत 1 मिनिट लागेलच. तेवढ्या वेळात आणखी माझे 2-4 भांडे होऊनच जातात.